नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी व देशातील शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। हप्त्यामध्ये आता या ठिकाणी वाढ झालेली आहे। त्याचसोबत हे दोन्ही हप्ते एकत्रपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा निधी ह्या ठिकाणी जमा केला जाणार आहे। टोटल 6,000 रुपये रक्कम अगदी 5 तासाच्या आतमध्ये 5 ते 6 तासाच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही क्रेडिट केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची आता कसलीही गरज या ठिकाणी पडणार नाही। तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा एकत्रपणे आज तुम्हाला देण्यामध्ये येणार आहे। या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नमो आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याचं वितरित होणार आहे। तर जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी, कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो आणि पीएम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। तर नंबर 1 वरती आहे अकोला। अकोलामधील आता सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। अकोलामध्ये जर राहून तुम्ही शेती करत असाल, अकोलामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। कारण की अकोलामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर अमरावतीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। अमरावतीमध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल, अमरावतीमध्ये राहून शेती असेल तर अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। अमरावतीमध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो आणि पीएमचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी बांधवांना नमो आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। त्यानंतर सांगलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। जर तुम्ही सांगलीमध्ये शेती करत असाल, सांगलीमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। कारण की सांगलीमध्ये सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि तसेच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा दोन्ही हप्ते हे एकत्रपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6,000 रुपये असं देण्याचं अशी सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे। त्यानंतर बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर ठाणेमधील जर तुम्ही शेतकरी असाल, ठाणेमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। कारण की ठाणेमध्ये सुद्धा ही रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। चंद्रपूरमध्ये सुद्धा ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर बुलढाणा मधील जर तुम्ही शेतकरी असाल, बुलढाणामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। कारण की तुम्हाला नमो आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा लवकरच या ठिकाणी जमा केला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।